कविप्रवेश शो यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक घटना आणीबाणीच्या काळातली सहजच वाचनात आली. काही सिनियर लोकांशी चर्चाही झाली या विषयावर. आणि तो काळ सन्माननीय इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या. मग प्रोटेस्ट ज्या लोकांनी केला, अर्थातच विरोधी पक्षातले काही लोक, त्यावेळचे मातब्बर कार्यकर्ते, त्यातीलच एक खूपच धडपडणारा कार्यकर्ता, तो सुद्धा त्यात सामील झाला. त्यावेळी मग खूप लोकांना जेलमध्ये डांबलं गेलं. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अशा गोंडस नामकरणाखाली, अशा गोंडस मथळ्याखाली बरेच लोक, ज्यांच्याविषयी मग त्यावेळेस त्या सरकारच्या मनात काही असूया होती, कुठेतरी बदल्याची भावना होती, अशी बरेच लोक त्या काळात या जेलमध्ये काही दिवस, काही महिने सडले. त्यापैकीच एक, आता काही जणांना हा व्हिडिओ पाहताना वाटेल की मी अमुक एका पक्षाची बाजू घेतोय. प्रश्न पक्षाची बाजू घेण्याचा बिलकुल नाही आहे. तारतम्य सोडणाऱ्या लोकांना चिमटा घेणे एवढा मात्र नक्की हेतू आहे, मग ते कुणीही असोत. फ्रीडम ऑफ जर्नलिझम. आता आजकालची मीडिया किती प्रमाणात वापरते, परखड संपादकीय किती वृत्तपत्रातनं येतं, हा संशोधनाचा भाग जरी असला तरी मी या सर्वांपेक्षा वेगळा एक चॅनल ओनर आहे. एका फौजीचा मुलगा आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं मन घेऊन जगणारा एक व्यक्ती आहे. या भारत देशाचा एक नागरिक आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तारतम्य हा शब्द वापरला. त्यावेळेच्या त्या सरकारचा जो काही निषेध मला करायचा आहे त्यासाठी वापरला. म्हणजे आज तीच लोक सध्याचं सरकार हे हुकुमशहा आहे अशा भाषणातनं बोंबा मारतायत. मग घडलं होतं काय आणीबाणीच्या काळात? कोण होता हा मातब्बर कार्यकर्ता की ज्याला या आणीबाणीच्या काळात प्रोटेस्ट केला म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं गेलं? आजचे आपल्या भारत देशाचे संरक्षण मंत्री सन्माननीय राजनाथ सिंह यांच्याबाबत घडलेला हा किस्सा आहे. आणीबाणीच्या काळात जेलमध्ये टाकलेले हे सगळे कार्यकर्ते जनतेसाठी रस्त्यावर उतरलेले विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, ज्यांनी आनंदाने विरोधी पक्ष स्वीकारला आणि कधीही कुठलीही चाटुगिरी न करत, कधीही विकले नाही जात, वर्षानुवर्षे विरोधी पक्ष म्हणून त्या वाकावर बसणं पसंत केलेल्या यादीतली ही एक महान व्यक्ती, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम केलेली व्यक्ती, एक देशभक्त, देशभक्तीची मशाल सतत तेवत ठेवत देशासाठी जगणारी ही मंडळी, त्यातील एक राजनाथ सिंहजी. त्या काळात त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि अनफॉर्च्युनेटली, त्यांच्या कमनशिबाने असंच म्हणेन मी, त्यांच्या आईला या गोष्टीचा त्रास झाला आणि ब्रेन हॅमरेज झालं. मेंदूतली शीर तुटण्याच्या निमित्ताने त्यांना दवाखान्यात ठेवावं लागलं. दवाखान्यात ठेवल्यापासून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी विनंती केली सरकारला की मला माझ्या आईला भेटण्यासाठी पॅरोलवर मुक्त करण्यात यावं.
तिचे चांगले इलाज होतील म्हणून मला मुक्त करण्यात यावं. 27 दिवस या माणसाला वाट पाहायला लावली आणि अखेर 27व्या दिवशी राजनाथ सिंह साहेबांची आई देवाघरी गेली. त्यानंतरसुद्धा त्यांनी विनंती केली की तिच्या अंतिम संस्कारासाठी मला पॅरोलवर सोडण्यात यावं. आता तुम्ही सांगा, डाकू लुटेऱ्यांना, देशद्रोह्यांना सुद्धा पॅरोल मिळतो, शिक्षेतून सूट मिळते. अनेक उदाहरणे आहेत. थोडंसं वजन वापरलं तर छक्केपेंजे खेळायला मिळतात. साध्या साध्या आरोपींना मी बघितले डोळ्यांनी. थोडीशी चिरीमिरी दिली की घरच्या जेवणाचे डबे पण जातात. आता अशी मंडळी जी देशातल्या जनतेसाठी रस्त्यावर उतरली होती, अशा एका मातब्बर कार्यकर्त्याला स्वतःची आई ब्रेन हॅमरेजने आजारी आहे, हॉस्पिटलाइज आहे, दवाखान्यात ॲडमिट केलेलं असताना, ती सिरियस असताना, ब्रेन हॅमरेजचा पेशंट खूप कमी दिवस जगू शकतो किंवा कोमामध्येच जाऊ शकतो हे माहीत असूनसुद्धा त्याला त्याच्या आईला भेटू दिलं नाही. मग ही हुकुमशाही आहे का सध्या चाललेली हुकुमशाही आहे? आज तेच राजनाथ सिंह आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत. केवढी अभिमानास्पद गोष्ट आहे. एक मातब्बर कार्यकर्ता जनतेसाठी रस्त्यावर उतरतो काय, आणि जेलमध्ये असतानाच त्याला आईचं दुःख पचवावं लागतं, क्रियाकर्मासाठी सुद्धा त्याला सोडलं जात नाही. इतकी हुकुमशाही त्या काळात, आणीबाणीच्या काळात अनुभवलेली ही माणसं आज प्रशासनात आहेत. आज आपल्या जो राजकीय पक्ष सत्तेवर आहे त्या पक्षातील एक महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांना तुम्ही आज हुकुमशहा म्हणताय. खेद वाटतो. आणि मग या अशा ज्या घटना आहेत त्या सामान्य माणसाला माहीत नसतात आणि म्हणूनच हा माझा एक छोटासा प्रयत्न. भले ते राजनाथ सिंह असले तरी मी व्हिडिओ बनवला आहे, तिथे कोणीही असतं तरी मी व्हिडिओ बनवला असता, मग भले तो कोणत्याही पक्षाचा का असेना. पण आज योगायोग पहा, सत्तेमध्ये असलेल्या संरक्षण मंत्र्याच्या बाबतीत पूर्वी घडलेली ही घटना हेच सांगून जाते की त्यावेळचं सरकार खरं पाहता हुकुमशाहीसारखं वागलेलं आहे. त्यामुळं त्या लोकांना आजच्या सरकारला हुकुमशाह म्हणून बोंबा मारण्याचा कोणताही अधिकार नाही. तो फक्त एक इलेक्शनचा स्टंट म्हणून भाषणबाजी करतायत ही लोकं. इतकंच सामान्य नागरिकांनी लक्षात घ्यावं आणि सुज्ञपणाने पाऊलं टाकावीत. जय हिंद, जय भारत.